अमरावती के मेलघाट में लंबे समय से लंबित आदिवासी मुद्दों और अन्याय के खिलाफ बच्चू कडू के नेतृत्व में संघर्ष महापद यात्रा निर्णायक चरण में पहुंच गई है। आज चिकलदरा में हजारों आदिवासी मौजूद रहेंगे और तहसील पर जोरदार तांडव आंदोलन होगा। राज्य सरकार ने भी इस आंदोलन को गंभीरता से देखते हुए दोपहर मंत्री उदय सावन को समाधान के लिए भेजा। बच्चू कडू ने कहा कि सरकार अगर शांतिपूर्वक नहीं सुनेगी तो पीछे नहीं हटेगी और हर हर महादेव का नारा लगाकर अपने हक के लिए संघर्ष जारी रखेंगे। साथ ही जरूरत पड़ी तो त्रिशूल लेकर तहसील कार्यालय में तांडव भी किया जाएगा। आता आम्ही शांततेनं 9 दिवस 170-80 किलोमीटर पायी चालत आलो आहे। खरं तर शांततेच्याच मार्गाने सरकार दखल घेईल अशा अपेक्षा होत्या। प्रशासनानं काही ठिकाणी काही कामं सुरू केले, जसे रस्त्याचे असेल किंवा जीवन प्राधिकरणची ज्या योजना होत्या चिखलदरा तहसीलमधल्या 3 ते 4 योजना वर्षभरापासून पेंडिंग होत्या, चालून होत्या। त्या चालू केल्या आणि त्यांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत आम्ही नळाद्वारे पाणी चिखलदऱ्याला जिथं पाणी कधीच पोहोचलं नव्हतं तिथपर्यंत पोहोचू। पण त्या व्यतिरिक्त शासन स्तरावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भातला खरं आंदोलनाची सुरुवात उद्यापासून होणार आहे। आम्ही शांततेच्या मार्गानं हे सगळं करत असताना अपेक्षा होती का या 8-10 दिवसातच काही निर्णय होईल। मला वाटतं सरकार शांततेनं ऐकल एवढं शहाणं नाही आहे आणि आम्ही एवढे गधे नाही आहे का आंदोलन काही सरकार दखल न घेता आम्ही संपवणार। एकतर तळपत्या उन्हात आम्ही हा प्रवास केलेला आहे आणि उद्याचा हा लढा आमचा भगतसिंग मार्गाने राहील। हातात त्रिशूल घेऊन आम्ही तहसीलमध्ये घुसून तांडव नृत्य करू, त्या ताकदीनंच लढू। जे कारण जेवढी तळप जेवढी तफलीक मेळघाटातल्या सगळ्या शेतकरी शेतमजुरांना झालं, 70-75-80 वर्षापर्यंत साधं पाणी भेटू नये, लाईन भेटू नये एवढं दुर्दैव तर हिंदुस्थानात कोणाच्याच नशिबी आलं नसेल। त्यानं उद्या आम्ही एखादं तांडव नृत्य करून एखादं काही वाईटही झालं पण मेळघाटल्याच्या लोकांपेक्षा जे वाईट झालं त्याच्यापेक्षा काही जास्त वाईट होणार नाही। त्यानं आम्ही त्या तयारीत आहोत। ज्या ताकदीनं लढायचं त्या ताकदीनं आम्ही लढू, जशा पद्धतीनं म्हणजे अतिशय टोकानं लढू। पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। ते दरवेळेसच असतं, तो काही आमच्यासाठी नवीन विषय नाही आहे। पोलीस किती आहे याच्यापेक्षा आम्ही किती मनातून लढतो ते फार महत्त्वाचं आहे। नागपूरचा लढा आम्ही ज्या पद्धतीनं यशस्वी केला होता आणि आज कर्जमाफी सरकारला करावं लागली, त्याच ताकदीनं उद्याचा पण लढा त्याच धर्तीवर होईल। अटीतटीचा सामना होईल उद्या। हा काही मॅच नाही आहे। सामन्यासाठी काही आम्हाला काही मारपीटसाठी आलो नाही, पण सरकार जर शांततेच्या मार्गानं ऐकतच नसेल तर फिर अभी तक आतापर्यंत आम्ही भोलेनाथ होतो, आता हर हर महादेव होऊ।